नमस्कार. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. बनावटी देशी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा. 10,17,000चा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती व विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे 10,17,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी बनावट देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, स्पिरिट तसेच वाहन जप्त केले. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात 229/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यांमध्ये टँगो पंच या नावाची बनावट देशी दारू असलेले 39 बॉक्स, 150 लिटर स्पिरिट, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी मशीन व इतर साहित्य, एक बोलेरो वाहन, बोच रिकामा बाटल्या व इतर साहित्य असा एकूण 10,17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लक्ष्मण हात्या पाडवी, राहणार धनाजी, कारभारीपाडा, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार यास आरोपी करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार तसेच पोलीस अंमलदार मुकेश तावडे, सुनील येडवे, दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, चेतन साळवे, विनोद पाटील, मनोज महाजन व अभय राजपूत यांनी यशस्वीरित्या पार पडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे अशा बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून दिला जात आहे.